आता आपण आयडियल ट्रान्सफॉर्मरबद्दल डिस्कशन करूया. आयडियल ट्रान्सफॉर्मर असा असेल की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे लॉसेस नसतील. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्याही पद्धतीचे लॉसेस नाहीत, अगेन त्याची एफिशियन्सी 100% आहे, अशा ट्रान्सफॉर्मरला आयडियली म्हणायचं. मग आयडियल कोणती गोष्ट पॉसिबल आहे का, तर आयडियल कोणतीही गोष्ट पॉसिबल नाही आहे. म्हणून आयडियल पॉसिबल नाही म्हणून आपण आयडियलसाठी काही अझम्पशन करतो आणि त्या अझम्पशननुसार आयडियलची कंडिशन आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. मग आयडियल ट्रान्सफॉर्मरचे डेफिनेशन, it is free from all type of the losses, is known as the ideal transformer. It is an imaginary transformer that has no कोर लॉस, नो ओहमिक रेजिस्टन्स, नो लिकेज फ्लक्स. हा कसा आहे बघा, इमॅजिनरी ट्रान्सफॉर्मर आहे. याच्यामध्ये काही अझम्पशन आहेत आणि या अझम्पशन वरतीच आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. मग या अझम्पशन मध्ये काय काय अझम्पशन आहेत ते अझम्पशन आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. द रेजिस्टन्स ऑफ द देअर प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग इज 0. याचा अर्थ याच्यामध्ये ओहमिक ड्रॉप इज इक्वल टू काय असेल बघा, ओहमिक ड्रॉप इज इक्वल टू 0. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ द प्रायमरी साइड अँड सेकंडरी साइड वाइंडिंग इज अझ्युम टू द 0. रेजिस्टन्स 0 असेल तर कॉपर लॉसेस म्हणजेच ओहमिक लॉसेस काय असतील या ठिकाणी 0 असतील. सेकंड आहे द कोर ऑफ द आयडियल ट्रान्सफॉर्मर हॅज द इनफायनाइट परमिएबिलिटी. म्हणजे जी काय परमिएबिलिटी असेल, रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज इक्वल टू काय असेल, इनफायनाइट असेल. जर परमिएबिलिटी इनफाइनाइट असेल तर या ठिकाणी जो काही एक्साइटेशन करंट लागणार आहे, जो काही फ्लक्स करण्यासाठी जो काही करंट आहे तो करंट काय असेल बघा, 0 करंट असेल. म्हणजे फ्लक्स काय असेल, हा ऑटोमॅटिकली सेट होईल. फ्लक्ससाठी जो काही करंट लागणार आहे तो करंट कसा असेल, मिनिमम असेल. म्हणजे त्याची परमिएबिलिटी कशी आहे, इनफाइनाइट आहे. म्यू आर इज इक्वल टू इनफाइनाइट. द इनफाइनाइट परमिएबल मीन्स लेस मॅग्नेटायझेशन करंट रिक्वायर फॉर द मॅग्नेटायझिंग द कोर. म्हणजे जो काही मॅग्नेटायझेशन करंट आहे, फॉर एक्झाम्पल आयम्यू असेल, तो आयम्यू काय लागेल या ठिकाणी, लो लागेल. Leakage flux of the transformer becomes 0. That is the full flux induces in the core of the transformer links with the primary and secondary winding. Leakage flux काय झाला, 0 झाला. जर या ठिकाणी leakage flux या ठिकाणी 0 झाला, leakage is equal to 0, तर या केस मध्ये जे काय प्रायमरीचा फ्लक्स आहे तो प्रायमरीचा सगळा फ्लक्स सेकंडरीला या ठिकाणी काय होईल, लिंक होईल. म्हणजे या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ कपलिंग किती असेल, तर कोएफिशिएंट ऑफ कपलिंग या ठिकाणी काय असेल, 1 असेल. जो की सांगतो काय, तर एक्झॅक्टली प्रायमरी पासून तयार झालेले फ्लक्स सेकंडरीला किती लिंक झाले हा सांगतो कोण, तर कोएफिशिएंट ऑफ कपलिंग. कपलिंग किती असेल, 1 असेल, व्हिच इज इक्वल टू किती असेल बघा, 100% आणि कपलिंग असेल. म्हणजे प्रायमरी साइडचे सगळे फ्लक्स काय होतील, सेकंडरी साइडला जाऊन टच होतील आणि लिंक होतील. ओके. त्यानंतर द आयडियल ट्रान्सफॉर्मर हॅज 100% इफिशियन्सी. का, कारण नो लॉसेस, त्याच्यामध्ये लॉसेस काय असतील बघा, 0 असतील. द ट्रान्सफॉर्मर इज फ्री फ्रॉम द हिस्टेरेसिस अँड एडी करंट लॉसेस. अगेन याच्यामध्ये जे काही कोर लॉसेस असतील ते कोर लॉसेस सुद्धा या ठिकाणी काय केले असतात, 0 अज्युम केलेले असतात. द मॅग्नेटायझेशन कॅरेक्टरिस्टिक आर लिनियर. याची जी काही मॅग्नेटायझेशन कॅरेक्टरिस्टिक आहे ती मॅग्नेटायझेशन कॅरेक्टरिस्टिक सुद्धा कशा असेल, लिनियर असेल. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे लॉसेस नाहीत. लॉसेस इज इक्वल टू 0. मग त्या लॉसेस मध्ये आयर्न लॉसेस म्हणा किंवा कोर लॉसेस म्हणा आणि ओहमिक लॉसेस, त्यालाच आपण कॉपर लॉस असं म्हणतो, हे दोन्ही लॉसेस काय असतील बघा, 0 असतील. म्हणजे इफिशियन्सी इज इक्वल टू किती असेल, 100 असेल. नंतर परमिएबिलिटी इनफाइनाइट असेल, रेजिस्टन्स 0 असेल, लिकेज या ठिकाणी 0 असेल. कोएफिशिएंट ऑफ कपलिंग किती असेल बघा, 1 असेल किंवा 100% असेल. आणि याची जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे ती कॅरेक्टरिस्टिक कशी असेल बघा, लिनियर असेल. आता लिनियर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे तर काय, आपण पाहिले होते फॉर नॉन मॅग्नेटिक मटेरियल जी काही याची बीएच कर्व होता, तो बीएच कर्व कसा होता, तर लिनियर होता. आता या ठिकाणी आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी जी काही कॅरेक्टरिस्टिक असेल ती कॅरेक्टरिस्टिक कशी असेल बघा, लिनियर असेल. म्हणजे याचा अर्थ जो काही ज्या पटीमध्ये एच वाढतोय त्याच पटीमध्ये काय होईल बघा, फील्ड वाढेल. ही काय झाले बघा, आयडियल ट्रान्सफॉर्मरची कॅरेक्टरिस्टिक झाली. कोणाचे, आयडियल ट्रान्सफॉर्मर. पण प्रॅक्टिकल केसमध्ये असं पॉसिबल आहे का, तर प्रॅक्टिकल केसमध्ये असं पॉसिबल नाही आहे. मग प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये कॅरेक्टरिस्टिक कशा असेल, तर प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये कॅरेक्टरिस्टिक कशा असेल बघा, अशा पद्धतीने हा जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर काय झालं बघा, सॅच्युरेशनला जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ही कोणाची झाली बघा, प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरची कॅरेक्टरिस्टिक, प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर. आणि ही कशी असेल बघा, नॉन लिनियर असेल, कारण याची कंटिन्युअस स्ट्रेट लाईन नाही आहे. हा कसा आहे, तर कंटिन्युअस स्ट्रेट लाईन नाही आहे. ओके. आयडियल बद्दल आपण एवढं डिस्कशन केलं, त्याची कॅरेक्टरिस्टिक बद्दल आपण बोलला, तो कसा असेल, आयडियल म्हटलं की लिनियर असेल. आणि ही लिनियर कोणासाठी असते, तर आयडियल ट्रान्सफॉर्मर प्लस नॉन मॅग्नेटिक मटेरियल.
जसा की म्यू आर इज इक्वल टू काय असतो, अप्रॉक्सिमेट 1 असतो, म्हणून बी इज इक्वल टू म्यू आर टाइम्स ऑफ एच असतो. हा म्यू आर काय असेल या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, जो की या ठिकाणी किती असतो, म्यू नॉट टाइम. या ठिकाणी किती असेल, म्यू नॉट टाइम विच इज इक्वल टू 4.10⁻⁻7 हेनरी पर मीटर. म्हणजेच आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियलसाठी कॅस्टिक असेल ती कशी असेल बघा, अशा पद्धतीची सेम असेल. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. याच्यावरती एमसीक्यू आपण पाहूया. प्रॉपर्टी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर विच मेक्स इट आयडियल इज. आता ट्रान्सफॉर्मरची अशी कोणती प्रॉपर्टी आहे की त्याला ती आयडियल बनवते. फर्स्ट ऑप्शन पाहिला, CRGO कोर for its primary and secondary winding, no losses and no magnetic leakage, interlude primary and secondary winding, none of the above. त्याच्यामध्ये लॉसेस कोणत्याही पद्धतीचे नाहीत आणि मॅग्नेटिक लिकेज ही कोणत्याही पद्धतीचा नाही आहे. तो याला काय बनवतोय, आयडियल बनवतोय. नेक्स्ट क्वेश्चन, अँड आयडियल ट्रान्सफॉर्मर हॅज. आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी खालीलपैकी कोणती गोष्ट करेक्ट आहे. व्हेरी हाय लॉसेस असतात का, नाही. व्हेरी लो लॉसेस, नाही. मॉडरेट लॉसेस, नाही. नो लॉसेस, हे काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. लो लॉसेस पण नसतील, मॉडरेट पण नसतील. लॉसेस या ठिकाणी काय केलं असतं, 0 अजून केलं असतं, जेणेकरून इफिशियन्सी इज इक्वल टू काय असेल, 100% असेल. म्हणून तर याला आपण काय म्हणतो, आयडियली म्हणतो, आयडियल ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. पण आयडियली कोणती गोष्ट असू शकते का, आयडियली 100% इफिशियंट कोणती गोष्ट असू शकते का, तर नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर टायटॅनिकचा विचार केला तर टायटॅनिक जी काही जहाज आहे ती जहाज अशा पद्धतीने बनवली होती की त्या जहाजला नावच दिलं होतं, कधीही न डुबणारी जहाज. काय नाव दिलं होतं, म्हणजे काय स्लोगन होता, तर जगातली कधीही न डुबणारी जहाज असं नाव दिलं होतं, स्लोगन होतं. पण जी काही जहाज होती टायटॅनिक, ती जहाज आपल्या पहिल्याच यात्रेमध्ये काय झाली बघा, समुद्रात डुबून गेली, म्हणजे समुद्रात डुबली. म्हणजे आपण म्हणतो की ही गोष्ट परफेक्ट आहे, ही गोष्ट 100% शुअर आहे, हिची इफिशियन्सी 100% आहे. ही गोष्ट परफेक्ट असेल तर परफेक्ट गोष्ट या ठिकाणी बनवणं मुश्किल आहे. आयडियल कोणतीही थिंग या ठिकाणी जगामध्ये एक्झिस्ट नाही आहे. त्याच्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक असतील, त्याच्यामध्ये काहीतरी लॉसेस असतील, जे की टायटनच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं. त्याच्यामध्ये वरडून सांगितलं होतं की ही एक अशी जहाज आहे की जी कधीच समुद्रामध्ये डुबणार नाही, न डुबणारी जहाज होती, पण पहिल्याच आपल्या यात्रेमध्ये डुबली होती. म्हणजेच आयडियली अशी कोणतीच गोष्ट या ठिकाणी नसते जी की 100% इफिशियंट असते, 100% परफेक्ट असते. ओके, सो या ठिकाणी लॉसेस या ठिकाणी नसतील. हे आयडियल ट्रान्सफॉर्मरचे एक अझम्पशन आहे, पण आयडियल अशी गोष्ट पॉसिबल नाही. प्रॅक्टिकल याच्यामध्ये लॉसेस असतील. ओके, नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर द आयडियल ट्रान्सफॉर्मर. आता खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर नाहीये, म्हणजे नॉट ट्रू असं विचारलेलं आहे. एडी करंट लॉसेस आर निग्लिजिबल, वाइंडिंग रेजिस्टन्स इज हाय, हिस्टरेसिस लॉसेस आर निग्लिजिबल, कोर हॅज अ कॉन्स्टंट परमेबिलिटी. आता या ठिकाणी काय म्हणतंय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ नॉट ट्रू, म्हणजे कोणतं स्टेटमेंट बरोबर नाही आहे. या ठिकाणी लॉसेस निग्लिजिबल केला तर बरोबर आहे. वाइंडिंग रेजिस्टन्स इज हाय म्हणतंय, या ठिकाणी हा काय केला असतो, 0 अजून केला असतो. म्हणजे ऑप्शन नंबर जो काय सेकंड असेल तो सेकंडचा बरोबर नाही आहे. हिस्टरेसिस लॉस निग्लिजिबल असतात, कोर लॉसेस काय असतात, कॉन्स्टंट असतात. म्हणजे या केसमध्ये करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर सेकंड हे असं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये जी काही ट्रान्सफॉर्मरची परमिएबिलिटी होती आयडियलच्या केसमध्ये, कधी तर आयडियलच्या केसमध्ये किती होती बघा, जी काही परमिएबिलिटी होती ती परमिएबिलिटी इज इक्वल टू इनफायनाइट होती. इनफायनाइट परमिएबिलिटीला ट्रान्सफॉर्मरचं ऑपरेशन कसं असेल, तर ते ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये कोणत्याही पद्धतीचे लॉसेस नसतील. याचा अर्थ त्याची इफिशियन्सी कशी असेल बघा, मॅक्झिमम असेल. पण या केसमध्ये काहीतरी फायनाइट परमिएबिलिटी आहे. फायनाइट म्हणजे काहीतरी त्याची व्हॅल्यू आहे. इनफायनाइट असेल का, तर नाही. या फायनाइट परमिएबिलिटीचं ऑपरेशन कशा पद्धतीचं असेल त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. आता फायनाइट परमिएबिलिटी असेल तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीतरी फ्लक्स टेप करण्यासाठी काहीतरी करंट लागेल. मग त्या करंटला आपण काहीतरी मानूया, लेट आय म्यू इज इक्वल टू मॅग्नेटायझिंग करंट. काय याला म्हणतोय मी, मॅग्नेटायझिंग करंट required for creating flux in the, कुठं फ्लक्स तयार करायचे आता, ट्रान्सफॉर्मर कोअर मध्ये. कुठं,
तर ट्रान्सफॉर्मर कोअरमध्ये. आता मी फायनाईटला बोलतोय म्हणून या ठिकाणी आयम्यूला घेतलं. प्रिव्हियस केसमध्ये इनफायनाईटच्या केसमध्ये मॅग्नेटायझिंग करंटच लागणार नव्हता, कारण त्याला आपण 0 अज्युम केलं होतं, कारण त्या केसमध्ये परमिएबिलिटी कशी होती, इनफायनाईट होती, म्हणजे फ्लक्ससाठी कोणत्याही पद्धतीचं अपोजिशन या ठिकाणी नव्हतं. पण या ठिकाणी काहीतरी अपोजिशन आहे, कारण परमिएबिलिटी कशी आहे, फायनाईट आहे. मग परमिएबिलिटी जर फायनाईट असेल, काहीतरी व्हॅल्यू असेल, त्यासाठी फ्लक्ससाठी आपल्याला काहीतरी करंट लागेल. त्या करंटची व्हॅल्यू मी घेतलेली आहे आयम्यू. आता हा आयम्यू आपल्याला कशासाठी यूज करतोय आपण, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्लक्स क्रिएट करायचा आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्लक्स क्रिएट होईल, जो काही फ्लक्स आहे ते फ्लक्स क्रिएट होईल, पण ईएमएफ इंड्यूस कधी होईल, जर हा फ्लक्स हा चेंज इन नेचरचा असेल तर, म्हणजेच अल्टरनेटिंग नेचरचा असेल तर. आता फ्लक्सला अल्टरनेट नेचरचा होण्यासाठी जो काही करंट आहे त्या करंटनं कसं पाहिजे, तर त्या करंटनं सुद्धा या ठिकाणी अल्टरनेटिंग नेचरचं पाहिजे. म्हणजे हा जो काही करंट असायला पाहिजे, हा करंट कसा असायला पाहिजे, अल्टरनेटिंग नेचरचा असायला पाहिजे, एसी क्वांटिटीचा असायला पाहिजे. म्हणून याला मी आयम्यू इज इक्वल टू आयएम साइन ऑफ ओमेगा टी असं लिहितो, जो की याला सायनुसॉइडलच्या टर्म मध्ये लिहिला, जो की या ठिकाणी साइन फंक्शनच्या प्रमाण काय होतोय, व्हॅरी होतोय. ही त्याची काय झाली, मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. करंट तर झाला, मॅग्नेटायझिंग म्हणतो, याचा अर्थ काय काय आहे, तर मॅग्नेटिक फील्ड सेटअप होण्यासाठी लागणारा करंट आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे जो काही ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरच्या कोर बद्दल जर आपण थोडंसं बेसिक पाहायला गेलो तर ट्रान्सफॉर्मरचं काय असेल बघा, एक कोर असेल. ते कोर कशा पद्धतीत असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल हे ट्रान्सफॉर्मरचं कोर आहे. या कोरमध्ये काय करतोय बघा, मी अशा पद्धतीची या ठिकाणी वाइंडिंग या ठिकाणी घेतोय. ही ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग झाली, ही ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग झाली. या वाइंडिंग मध्ये जो काही करंट सेटअप होण्यासाठी लागणार आहे तो आयम्यू हा करंट घेतला. या ठिकाणी हा करंट असा जाईल आणि असा बाहेर येईल. या ट्रान्सफॉर्मरला मी काहीतरी सप्लाय दिला असेल, एसी सप्लाय, जसं की व्होल्टेज व्हीएस असेल आणि फ्रिक्वेन्सी एफ असेल. आता आयम्यू मुळे या ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होईल, तर एक पद्धतीचा फ्लक्स तयार होईल. हा फ्लक्स काय होईल बघा, अशा पद्धतीने फ्लो होण्यास चालू होईल, ज्याच्यामुळे याच्यामध्ये ईएमएफ तयार होईल. आणि तो ईएमएफ कसा असेल हेच आपल्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. अगेन ह्या वाइंडिंगचे काहीतरी टर्न्स असतील, याला प्रायमरी आहे म्हणून याला N1 असं म्हणूया, हे सेकंडरी साइडला आहे म्हणून याला आपण N2 असं म्हणूया. आता प्रायमरी साइडला ज्यावेळेस आपण करंट अप्लाय करूया त्यावेळेस प्रायमरीचा एक एमएमएफ होईल. मग तो प्रायमरीचा एमएमएफ या ठिकाणी लिहितो. प्रायमरी एमएमएफ इज इक्वल टू काय असेल बघा, प्रायमरीचे टर्न N1 इंटू त्याच्यामधून फ्लो होणारा करंट, हा काय झाला प्रायमरीचा एमएमएफ, विच इज इक्वल टू N1 इंटू आयम्यू ची व्हॅल्यू काय आहे, तर आयएम साइन ऑफ ओमेगा टी. हा काय झाला बघा प्रायमरी साइडचा एमएमएफ. एवढ्या गोष्टी आपल्याला आजपर्यंत समजल्या असतील. आता आपल्याला माहिती पाहिजे जो काही फ्लक्स आहे तो फ्लक्सला सेटअप होण्यासाठी आपल्याला अपोजिशन करणारा एक सबस्टन्स असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण रिलक्टन्स असं म्हणतो. म्हणजे जो काही याच्यामध्ये फ्लक्स सेटअप व्हायला पाहिजे त्या फ्लक्सला अपोज करेल कोण, तर रिलक्टन्स. म्हणून जो काही फ्लक्स आहे तो फ्लक्स इज इक्वल टू लिहितो एमएमएफ डिवायडेड बाय काय लिहितो बघा, रिलक्टन्स लिहितो. ओके, फ्लक्सला मी लिहिलं एमएमएफ डिवायडेड बाय रिलक्टन्स. आता आपल्याकडे एमएमएफ आहे, याचा काहीतरी रिलक्टन्स असेल, विच इज इक्वल टू मी लिहितो एमएमएफ इज इक्वल टू N1 आयएम साइन ऑफ ओमेगा टी डिवायडेड बाय रिलक्टन्सची व्हॅल्यू मी लिहितो यस, डिवायडेड बाय रिलक्टन्सची व्हॅल्यू या ठिकाणी काय लिहिली मी, यस लिहिली. थोडंसं पुढे जाऊया आणि फ्लक्स फाय इज इक्वल टू N1 आयएम साइन ऑफ ओमेगा टी डिवायडेड बाय मी काय केलेला आहे, यस केलेला आहे, विच इज इक्वल टू मी लिहितो फायम साइन ऑफ ओमेगा टी. यालाच मी काय लिहितो फायम, कारण जो काही एमएमएफ आहे तो एमएमएफ कसा आहे, अल्टरनेटिंग क्वांटिटीचा आहे. त्यामुळे जो काय फ्लक्स सेटअप होईल तो फ्लक्स सुद्धा कसा असेल बघा, अल्टरनेटिंग क्वांटिटीचाच असेल. याच्यामधला जो काय फायम असेल तो फायम इज इक्वल टू काय असेल बघा, या ठिकाणचा एमएमएफ N1 इंटू आयएम डिवायडेड बाय इथला रिलक्टन्स.
हा काय असेल बघा, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फ्लक्स असेल. मग हा EMF मॅक्झिमम असेल तर हा फ्लक्स सुद्धा कसा असेल, मॅक्झिमम असेल. म्हणजे आपल्याला चेंज इन नेचरचा फ्लक्स सुद्धा या ठिकाणी भेटलेला आहे. मग चेंज इन नेचरचा फ्लक्स असेल, जर फ्लक्स हा विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असेल, म्हणजेच तो लिंक होताना कॉइल जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी EMF इंड्यूस होईल. हे सांगितलं फॅराडेच्या पहिल्या स्टेटमेंटना. आणि फॅराडेचं दुसरं स्टेटमेंट होतं, द मॅग्निट्यूड ऑफ द इंड्यूस्ड EMF इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज. हे त्याचं दुसरं स्टेटमेंट होतं. आणि लेन्झ लॉ नुसार त्यानं काय केले, त्या मॅग्निट्यूडचे त्या इंड्यूस्ड EMF ची डायरेक्शन दिली. मग अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ जो काही E होता तो E इज इक्वल टू मायनस n d∅/dt. हे आपल्याकडे काय आलं होतं, रिझल्ट आला होता. आता मायनस साइन आलं होतं लेन्झ लॉ नुसार. देअरफॉर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया n ॲज इट इज इंटू फाय ची व्हॅल्यू d/dt ऑफ φm साइन ऑफ ओमेगा टी. हा आपल्याकडे रिझल्ट आला. याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. विच इज इक्वल टू, जर या φm साइन ऑफ ओमेगा टीचे डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होईल, मायनस n φm इंटू ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. हे काय होईल बघा, याचं डेरिव्हेटिव्ह होईल. या सर्व गोष्टी आपल्याला भेटल्या. आपल्याकडे E ची व्हॅल्यू आली जी की या ठिकाणी सापडली आपल्याला n φm ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. आपल्याकडे हा EMF सापडला, आपल्याकडे हा फ्लक्स या ठिकाणी सापडला φm साइन ऑफ ओमेगा टी. पण आपल्याकडे एक गोष्ट आता अशी झाली की हा कॉस ओमेगा टी मध्ये आहे आणि हा साइन ओमेगा टी मध्ये आहे. जर आपल्याला या ठिकाणी दोन्ही क्वांटिटीचं या ठिकाणी कंपॅरिझन करायचं असेल तर दोन्ही क्वांटिटी या ठिकाणी सेम फेजर मध्ये पाहिजेत, सेम सायनुसॉइडल टर्म मध्ये पाहिजेत. म्हणजे एक तर कॉस मध्ये पाहिजेत किंवा एक तर साइन मध्ये पाहिजेत. मग ह्या दोन्ही क्वांटिटीला सेम फेजर मध्ये आणायचं कसं, तर यासाठी मी एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगतो जे की या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि ते नेहमी लक्षात ठेवायचं. याचा उपयोग आपल्याला AC सर्किट मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा होतो. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा, या ठिकाणी अशा पद्धतीचा एक ग्राफ ड्रॉ करायचा. या ठिकाणी घ्यायचं प्लस कॉस, या ठिकाणी घ्यायचं प्लस साइन, या ठिकाणी मायनस साइन आणि या ठिकाणी असेल मायनस कॉस. ओके, अशा पद्धतीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढायचं. ग्राफिकली फेजर या ठिकाणी ड्रॉ करायची. आता जेव्हा मी या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल तेव्हा साइन घ्यायचं पॉझिटिव्ह. काय करायचं, त्यावेळेस साइन घ्यायचं पॉझिटिव्ह म्हणजे प्लस करायचं. जेव्हा मी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करेल, म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथून इकडे जाईल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, त्यावेळेस साइन घ्यायचं निगेटिव्ह. या दोन गोष्टी आपल्याला समजल्या की सगळा जो काही एसीचा जो काही खेळ आहे तो खेळ या ठिकाणी काय होईल आपल्याला समजून जाईल. म्हणजे कसं, आपल्याला जायचं आहे कुठं, कॉस ओमेगा टी कडे. म्हणजे या ठिकाणी कॉस कडे जायचं आहे. कुठून जायचं आहे, साइन पासून. मग साइन थीटा या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू असेल, साइन ओमेगा टी म्हणा किंवा साइन थीटा म्हणा, काहीतरी व्हॅल्यू असेल. साइन ऑफ ओमेगा टी प्लस इथून इथपर्यंत जायला अँगल किती तयार करायला लागेल, तर 90 डिग्रीचा अँगल करायला लागेल. साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90 इज इक्वल टू काय होईल, कॉस ऑफ ओमेगा टी होईल. आपण इथं आहोत, आपल्याला जायचं आहे कुठं, इथं. तर आपण साइन ऑफ ओमेगा टी इकडे जातोय म्हणजे साइन कोणता असेल, मायनस असेल. साइन ऑफ ओमेगा टी मायनस कितीनं जावं लागेल, तर 90 डिग्रीनं जावं लागेल. अगेन साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. म्हणजे आपल्याला कुठेही जायचं असेल, आपल्याला जायचं आहे मायनस साइन वर. कुठून जायचं आहे, इथून जायचं आहे. मग साइन ऑफ ओमेगा टी जर इकडून गेलो तर हे झालं प्लस साइन, जर इकडून गेलो तर हे झालं मायनस साइन. म्हणजेच साइन ऑफ ओमेगा टी प्लस मायनस जर 180 केलं विच इज इक्वल टू मायनस साइन ऑफ ओमेगा टी होईल. म्हणजे तुम्ही इकडून जावा किंवा इकडून जावा, दोन्ही ठिकाणी जर 180 डिग्रीचा फेज शिफ्ट केला तर आपण मायनस साइन ऑफ ओमेगा टी वरती जातोय. हे फेजर रिप्रेझेंटेशन आहे जे की आपल्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता फाय हा कशामध्ये आहे, तर साइन ओमेगा टी मध्ये आहे. हा कशामध्ये आहे, EMF, तर कॉस ओमेगा टी मध्ये आहे. आपल्याला सोपं जाईल साइन ओमेगा टी मध्ये आणलं तर. म्हणजे ह्या मायनस कॉसला आपण काय करूया, साइन ओमेगा टी मध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. मग मायनस कॉस ओमेगा टी कुठं आहे, तर इथं आहे मायनस कॉस ओमेगा टी. प्लस साइन ओमेगा टी कुठं आहे, तर इथं आहे. म्हणजे इथून आपल्याला इथं जायचं असेल तर या ठिकाणी आपण काय करूया,
क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये घुमूया, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये घुमूया त्यावेळेस साईन येईल या ठिकाणी मायनस. याचाच अर्थ या ठिकाणी जो काही मायनस कॉस ऑफ ओमेगा टी येईल तोच फक्त मायनस कॉस ऑफ ओमेगा टी लिहितो, विच इज इक्वल टू कसा होईल, मायनस कॉस ऑफ ओमेगा टी इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90. म्हणजे इथून जर 90 डिग्री आपण इकडे गेलो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तर आपण मायनस कॉस ऑफ ओमेगा टी वरती जाऊया. म्हणजे मायनस कॉस ऑफ ओमेगा टी ला आपण रिप्लेस करू शकतो साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 डिग्री ना. देअरफॉर ई इज इक्वल टू हा मायनस साइन जाईल एन फाय एम ओमेगा इंटू साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90. आता हाही सायन्सॉइडल मध्ये आला आणि हाही सायन्सॉइडल मध्ये आला. आता दोन्ही क्वांटिटीचा आपण कंपॅरिझन करू शकतो. ते कंपॅरिझन कशा पद्धतीने असेल याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. एक फेजर आहे फाय इज इक्वल टू फाय एम साइन ऑफ ओमेगा टी, सेकंड आहे ई इज इक्वल टू एन फाय एम ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 डिग्री. फॉर एक्झाम्पल आपण याला रेफरन्सला घेऊन चालूया. फॉर एक्झाम्पल हा मी फ्लक्स या ठिकाणी रेफरन्सला घेतला तर जर आपण ईएमएफचा विचार केला तर हा ईएमएफ या रेफरन्स पासून, हा रेफरन्स कितीला आहे 0 आहे म्हणजे साइन ऑफ ओमेगा टी ला आहे, हा साइन ऑफ ओमेगा टी पासून मायनस 90 डिग्री जातोय म्हणजे हा कसा जाईल तर हा मायनस 90 डिग्री असं जाईल. म्हणजे याची मुवमेंट कशा असेल तर क्लॉकवाईज मध्ये असेल. म्हणजे ईएमएफ कुठे येईल तर ईएमएफ या ठिकाणी येणार आहे. याचा अर्थ जो काही इंड्युस्ड ईएमएफ आहे तो इंड्युस्ड ईएमएफ जो काही फ्लक्स आहे त्या फ्लक्सला काय करतोय बघा 90 डिग्रीनं लॅग करण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय तर 90 डिग्रीनं लॅग करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याच्यावरून काय समजलं आपल्याला, इंड्युस्ड ईएमएफ इज अ लॅगिंग 90 डिग्री बाय 90 डिग्री टू द फ्लक्स. म्हणजे हा फ्लक्सला काय करतोय बघा एक्झॅक्टली 90 डिग्री या ठिकाणी लॅग करण्याचा प्रयत्न करतोय. ही आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं कन्क्लुजन आलं. म्हणजे जो काही ईएमएफ इंड्यूस होईल तो ईएमएफ हा ऑलवेज 90 डिग्रीनं काय करेल फ्लक्सला लॅग करण्याचा प्रयत्न करेल. जर हा 90 डिग्रीनं फ्लक्सला लॅग करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा इंड्यूस्ड ईएमएफ कुणामुळे आला तर हा फ्लक्समुळे आला. हा इंड्यूस्ड ईएमएफ कोणामुळे आला तर ह्या फ्लक्समुळे आला. हा फ्लक्स कशासाठी होता तर हा चेंज इन नेचरचा होता आणि इंड्यूस्ड ईएमएफ आणण्यासाठी होता. हा कशासाठी होता तर फाय इज इक्वल टू फाय एम साइन ऑफ ओमेगा टी होता. हा चेंज इन नेचरचा होता म्हणून तर ई इज इक्वल टू आपल्याकडे आला एन ओमेगा फाय एम इंटू साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90. हा आला, याला 90 डिग्री लॅग केलं. हा कशामुळे आला तर हा आला याच्यामुळं. मग हा कुणामुळे आला होता तर हा आला होता आय म्यू मुळे, जो की होता आय एम साइन ऑफ ओमेगा टी. हा आय एम साइन ऑफ ओमेगा टी कुणामुळे आला होता तर सप्लाय व्होल्टेज मुळे आला होता, जे की प्रायमरी साइडला दिलं होतं. म्हणजे ऍक्च्युली ईएमएफ काय करेल टू सॅटिस्फाय द लेंज लॉ इट ऑलवेज अपोजेस कॉज बिहाइंड इट प्रोडक्शन. याच्या प्रोडक्शनची कॉज काय आहे तर त्या प्रोडक्शनची कॉज आहे अप्लाइड व्होल्टेज. त्या अप्लाइड व्होल्टेज मुळे तर या ठिकाणी मॅग्नेटिक करंट आला आणि त्यामुळे तर या ठिकाणी फ्लक्स सेटअप झाला आणि त्यामुळे तर हा ईएमएफ तयार झाला. म्हणजेच याला ईएमएफ काय करेल जो काही अप्लाइड व्होल्टेज आहे त्या अप्लाइड व्होल्टेजला अपोज करण्याचा प्रयत्न करेल टू सॅटिस्फाय द लेंज लॉ. हा इथं आहे, याला अपोज करायचा आहे कुणाला तर अप्लाइड व्होल्टेजला. म्हणजे तो अपोज कसा करेल तर जर या ठिकाणी आपण व्होल्टेज घेतलं V1 तर हे V1 आणि E1 कसे आहेत एक्झॅक्टली अपोजिट आहेत. म्हणजे यांच्यामध्ये जो काही निगेटिव्ह साइन आहे तो निगेटिव्ह साइन असेल, एक्झॅक्ट निगेटिव्ह फीडबॅक असेल, लेंज लॉ सॅटिस्फाय करेल. हा V1 आहे तर एक्झॅक्टली अपोजिट काय असेल E असेल, इंड्यूस्ड ईएमएफ असेल. म्हणजेच जो काही V1 आहे तो V1 काय करेल फ्लक्सला लीड करण्याचा प्रयत्न करेल. ओके, या ठिकाणी ही गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, या सर्व गोष्टी समजल्या. अगेन या फायच्याच केसमध्ये जो काही फाय असेल त्या फायच्याच फेजर मध्ये आपल्याकडे काय असेल बघा मॅग्नेटायझिंग करंट असेल. हा मॅग्नेटायझिंग करंट कोणामुळे आलेला असेल तर ह्या व्होल्टेज मुळे आले असेल आणि ह्या व्होल्टेजलाच काय करेल चेंज होण्यापासून अपोज करण्याचा प्रयत्न करेल. कोण करेल तर लेंज लॉ करेल. या गोष्टी आपल्याला समजल्या. आपल्याकडे इंड्यूस्ड ईएमएफ आलेला आहे. ई इज इक्वल टू
एन फाय एम ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 90 डिग्री. आता आपण ओमेगा टी इज इक्वल टू पाय ठेवलं तर या ठिकाणी जो काही ईएमएफ आहे तो ईएमएफ या ठिकाणी मॅक्झिमम होईल विच इज इक्वल टू एन फाय एम ऑफ ओमेगा होईल, कारण साइन 90 या ठिकाणी काय होईल बघा 1 होईल. ही झाली इंड्युस्ड ईएमएफ ची मॅक्झिमम व्हॅल्यू. ही काय झाली बघा इंड्युस्ड ईएमएफ ची मॅक्झिमम व्हॅल्यू. जर आपल्याला आरएमएस व्हॅल्यू पाहिजे असेल तर ई ऑफ आरएमएस इज इक्वल टू याला फक्त काय करा डिवाइड करा √2 न, याला √2 न डिवाइड केलं की ह्याची झाली आरएमएस व्हॅल्यू विच इज इक्वल टू एन फाय एम इंटू ओमेगा इज नथिंग बट द 2 पाय एफ डिवाइडेड बाय √2 करा. याचं सिम्प्लिफिकेशन करा, आन्सर येईल 4.44 एफ फाय एम इंटू एन. हे या ठिकाणी काय येईल बघा आन्सर येईल. आता या ठिकाणी या सर्व क्वांटिटी आल्या, हा इंड्युस्ड ईएमएफ तयार झाला, ई आरएमएस ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे. जर हा प्रायमरी साइडला तयार झालेला असेल तर ह्याला आपण प्रायमरीचा इंड्युस्ड ईएमएफ म्हणूया विच इज इक्वल टू 4.44 एफ फाय एम इंटू नंबर ऑफ टर्न्स ऑफ द प्रायमरी. हा झाला इंड्युस्ड ईएमएफ इन द प्रायमरी. अगेन ही व्हॅल्यू कशी असते तर आरएमएस व्हॅल्यू असते, म्हणजे जो काही इंड्युस्ड ईएमएफ आपल्याला दिलेला असतो 200/100 असेल किंवा 400/200 असेल, हा कसा असतो ऑलवेज आरएमएस व्हॅल्यू असते. आणि रेटिंग जी काय दिली असते ती कशी असते ऑलवेज इंड्युस्ड ईएमएफ तयार झालेलीची रेटिंग असते. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये आपल्याला असेल तर 400:100 असेल तर प्रायमरी साइडला इंड्युस्ड ईएमएफ किती असेल 400 असेल आणि सेकंड साइडला किती असेल 200 असेल. ओके, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. हा आला प्रायमरी साइडला. सिमिलर फॅशन मध्ये जो काही सेकंडरी साइडचा ईएमएफ होईल तो सेकंडरी साइडचा ईएमएफ सुद्धा सेम फॅशन मध्ये होईल. म्हणजे जो काही E2 असेल तो E2 इज इक्वल टू 4.44 एफ फाय एम इंटू नंबर ऑफ टर्न्स होतील N2. हा जो काही E2 आहे तो E2 कुणामुळे आलेला आहे तर हा E2 आलेला आहे फ्लक्स मुळे. हा फ्लक्स कोणता असेल तर मेन फ्लक्स असेल. हा मेन फ्लक्स कुणामुळे आलेला असेल तर हा आलेला असेल आयम्यू मुळे. हा आयम्यू कुणामुळे आला तर सप्लाय व्होल्टेज मुळे आला. म्हणजे जो काही E2 आहे तो E2 सुद्धा म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ आहे, पण आलाय कुणामुळे तर चेंज इन नेचरच्या फ्लक्स मुळे. तो आलाय कुणामुळे आयम्यू मुळे. आयम्यू म्हणजे काय तर मॅग्नेटिक करंट आहे. तो आलाय कुणामुळे तर सप्लाय व्होल्टेज मुळे. म्हणजे जो काही E2 आहे तो E2 सुद्धा या ठिकाणी अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन E2 इज इक्वल टू N2 फाय एम ओमेगा इंटू साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 होईल. आणि हा सुद्धा एक्झॅक्टली काय करेल लॅग्स फाय बाय 90 डिग्री. फ्लक्सला काय करेल एक्झॅक्टली 90 डिग्रीने काय करेल लॅग करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे E2 सुद्धा आपल्याकडे काय असेल बघा अशाच पद्धतीने असेल. या ठिकाणी फाय असेल, या ठिकाणी आयम्यू कुठेतरी असेल आणि जो काही E2 आहे तो E2 सुद्धा काय करेल बघा अशा पद्धतीने फ्लक्सला एक्झॅक्टली 90 डिग्रीने लॅग करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे E1 पण फ्लक्सला 90 डिग्रीने लॅग करेल आणि E2 पण फ्लक्सला 90 डिग्रीने लॅग करेल. अगेन E1 and E2 both are lags 90 degree to the flux. अगेन हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. सेकंड महत्वाचं स्टेटमेंट E1 and E2 are in सेम फेज. हे कशा असतात दोन्ही सेम फेज मध्ये असतात. नेक्स्ट स्टेटमेंट द अँगल बिटवीन or phase shift between E1 and E2 that is induced EMF in primary and induced EMF in secondary is equal to किती असते तर 0 डिग्रीची असते. या सर्वावरती आपल्याला काय केलं असतं बघा MCQ प्रत्येक एक्झाम मध्ये वेगवेगळा विचारलेला असतो, जो की प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन पेपर उडून पाहाल तर एक्झाम मध्ये याच्यावरती अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला असतो. जो काही EMF आहे तो EMF फ्लक्सला किती डिग्रीने लॅग करेल किंवा E1 आणि E2 मध्ये अँगल किती असेल किंवा E1 आणि E2 एका फेज मध्ये असतील की आउट ऑफ फेज मध्ये असतील, अशा पद्धतीचा आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. सो याच्याबद्दल या ठिकाणी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. अगेन या ठिकाणी E2 असेल, अगेन याच फेज मध्ये काय असेल बघा E1 असेल, या ठिकाणी V1 असेल टू सॅटिस्फाय लेंज लॉ. या ठिकाणी E1 आहे, या ठिकाणी V1 आहे. V1 इज इक्वल टू काय होईल जर E1 हा वरती गेला तर मायनस ऑफ E1 होईल. म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ काय करेल अपोज करण्याचा प्रयत्न करेल
कुणाला, तर जे काही त्याचं कॉज आहे त्या कॉजला. ओके, अशा पद्धतीनं फेजर असेल, अशा पद्धतीने आपल्याला वेक्टर डायग्राम असेल, म्हणजे आपल्याकडे जो काही E2 आहे तो E2 सुद्धा भेटला आणि आपल्याकडे जो काही E1 आहे तो E1 सुद्धा आपल्याकडे अशा पद्धतीने भेटला. याचा अर्थ आपण आतापर्यंत काय काय पाहिलं, तर E1 इज इक्वल टू 4.44 F phi m into N1 पाहिला आणि E2 इज इक्वल टू 4.44 F phi m into N2 पाहिला. अगेन ह्या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, तर RMS व्हॅल्यू आहेत इंड्युस्ड EMF च्या. आता phi m म्हणजेच काय असतो, तर phi m इज इक्वल टू Bmax इंटू A नेट असतो, म्हणजे नेट क्रॉस सेक्शन एरिया मधून फ्लो होणारा फ्लक्स, त्याला आपण phi m असं म्हणूया. देअरफॉर या इक्वेशनला लिहू शकतो आपण 4.44 F Bmax इंटू A नेट इंटू N1. सिमिलर फॅशन मध्ये 4.44 F Bmax इंटू A नेट इंटू N2 असं लिहू शकतो. ओके, आता आपण जनरल ऑब्झर्वेशन याच्यावरती काय काय असू शकतात त्या ऑब्झर्वेशन बद्दल आपण थोडंसं बोलूया. आता या ठिकाणी मी काय करतोय बघा, E1 डिवायडेड बाय N1 करतोय. कुठून, तर फर्स्ट इक्वेशन वरून. कुठल्या, हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट, हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. Bmax E1 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू काय येईल बघा, 4.44 F. आता इथं Bmax आहे, आपण या ठिकाणी Bmax लिहूया इंटू A नेट. हा झाला आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन वरून. सेकंड इक्वेशन आपण काय लिहूया, E2 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू 4.44 इंटू F इंटू Bmax इंटू A नेट. आता जर आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 कडे जर पाहिलं, तर EMF डिवायडेड बाय टर्न इन प्रायमरी साइड इज इक्वल टू EMF डिवायडेड बाय टर्न इन सेकंडरी साइड. कसा इक्वल आहे, कारण हा सेम आहे, हा सेम आहे. Bmax A नेट ह्या सगळ्या क्वांटिटी कशा आहेत, सेम आहेत. याचाच अर्थ जर आपण रेशो घेतला कुणाचा, तर E1 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू आपल्याकडे येईल E2 डिवायडेड बाय N2 येईल. ओके, हा जो काय रेशो आहे तो रेशो आपल्याकडे येईल आणि याच रेशोवर आपण लिहितो N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू E2 डिवायडेड बाय E1 which is equal to K. आणि यालाच आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन रेशो. यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. यालाच आपण म्हणतो टर्न रेशो. हा काय असतो, तर टर्नचा रेशो असतो आणि हा असतो ट्रान्सफॉर्मेशनचा रेशो. म्हणजे E1 डिवायडेड बाय N1 करा, म्हणजे याला सिम्प्लिफाय करून आपण लिहू शकतो which is equal to E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2. म्हणजे नंबर ऑफ टर्न इन प्रायमरी डिवाइडेड बाय नंबर ऑफ टर्न इन सेकंडरी इज इक्वल टू टर्न रेशो. नंबर ऑफ टर्न इन सेकंडरी डिवाइडेड बाय नंबर ऑफ टर्न इन प्रायमरी इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन रेशो. हा कुठून आला, तर इथून आला. अगेन EMF फॉर टर्न, EMF फॉर टर्न इन बोथ साइड इज ऑलवेज काय असतील बघा, सेम असतील. ओके, हे स्टेटमेंट अगेन महत्वाचं आहे. अगेन हे गोष्टी या ठिकाणी याच्यामध्ये काय आहेत बघा, महत्वाच्या आहेत. याच्यामधून टर्न रेशो काय झाला, तर टर्न रेशो हा E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2. हा काय झाला, टर्न रेशो झाला आणि हा काय झाला, ट्रान्सफॉर्मेशन रेशो झाला. याच्यामधले इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन काय आहे, तर इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन हे आहे की EMF टर्न इन बोथ साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज इक्वल. कारण ही टर्म आणि ही टर्म ह्या कशा आहेत, दोन्ही टर्म आपल्याकडे सेम आहेत. ट्रान्सफॉर्मर बद्दल या ठिकाणी एवढे डिस्कशन या ठिकाणी महत्वाचं आहे. अगेन ट्रान्सफॉर्मर बद्दल महत्त्वाचं डिस्कशन काय आहे, जो या ठिकाणी Bmax आहे, Bmax इज नथिंग बट द, आपण या ठिकाणी हा EMF लिहिलेला आहे. हा EMF कोणामुळे आलेला आहे, तर व्होल्टेज मध्ये आलेला आहे, व्होल्टेज आहे. मग Bmax ला आपण लिहू शकतो V/F रेशो. अगेन हा जो काय V/F रेशो आहे तो V/F रेशो काय असायला पाहिजे, ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये कॉन्स्टंट असायला पाहिजे आणि तो कॉन्स्टंट कसा असेल याच्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत. आपण काय काय पाहिलं, आपण पाहिलं EMF फॉर टर्न ऑन बोथ साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर कसा असेल, इक्वल असेल. मग तो EMF फॉर टर्न काय होता, E डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू 4.44 F phi m. ओके, असा होता. या फायमला आपण Bmax इंटू N असं लिहिलं होतं. सिमिलर फॅशन मध्ये विच इज इक्वल टू E2 डिवायडेड बाय N2 पण होता, सेमच होता. म्हणजे त्याच्यावरून E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू A. हा रेशो आपण लिहू शकतो. यालाच आपण म्हणतो टर्न रेशो. यालाच आपण काय म्हणतो बघा, टर्न रेशो. सिमिलर फॅशन मध्ये जो काही ट्रान्सफॉर्मेशन रेशो असतो त्यालाच आपण K असं म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन रेशो.
काय, तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू K असतो. देअरफॉर ट्रान्सफॉर्मेशन रेशो K इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय A असंही आपल्याकडे रिलेशन असतं. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ द टर्न रेशो असतो. ही आपल्याकडे रिलेशन असतं. अगेन आपल्याकडे महत्त्वाचं डिस्कशनच्या पुढे जाऊन काय होतं, तर जे काही मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी आहे कोर मधले ते काय असते, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द V/F रेशो असते. म्हणजे जे काही Bmax असेल ट्रान्सफॉर्मरच्या कोर मधली ती Bmax डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V/F रेशो असते. ही कुठून येते, तर EMF इक्वेशन येते. E इज इक्वल टू 4.44 F phi m येतो. मग या phi m ला जर आपण रिप्लेस केलं कशा सहाय्यानं, तर रिप्लेस केलं आपण Bmax इंटू Nnet च्या सहाय्यानं, विच इज इक्वल टू काय होईल, Bmax इंटू Nnet. याच्यावरून जो काही हा E आहे या Eलाच आपण V असं म्हणू शकतो. म्हणजे V/F इज इक्वल टू 4.44 F. F या ठिकाणी निघून जाईल, राहील काय, फक्त Bmax राहिला. 4.44 गेला निघून, फक्त काय राहिला, Bmax राहिला इंटू या ठिकाणचा Nnet. आता एरिया तर कॉन्स्टंट आहे, हा तर कॉन्स्टंट आहे. जो काही Bmax असेल तो Bmax काय असेल बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द V/F रेशो. आता ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये इफ V/F रेशो जर या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, इज इक्वल टू कॉन्स्टंट, जर हा कॉन्स्टंट असेल तर आणि तरच या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या जी काही फ्लक्स डेन्सिटी ते फ्लक्स डेन्सिटी काय असेल बघा, कॉन्स्टंट असेल. जर हा रेशोच्या ठिकाणी कॉन्स्टंट नसेल कुठला, तर V/F रेशो, तर ट्रान्सफॉर्मरची फ्लक्स डेन्सिटी सुद्धा या ठिकाणी कॉन्स्टंट नसेल. फॉर एक्झाम्पल इफ V इज इक्वल टू कॉन्स्टंट, इफ V इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड फ्रिक्वेन्सी इज रिड्यूस्ड, जर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आपण रिड्यूस केली तर याचा अर्थ काय होईल, याचा इफेक्ट काय होईल, याचा इफेक्ट असा होईल की जो काही Bmax असेल तो Bmax इज इक्वल टू V/F चा रेशो आहे. हा तर या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सीला काय करतोय मी, रिड्यूस करतोय. जर फ्रिक्वेन्सीला रिड्यूस होत असेल तर जी काही फ्लक्स डेन्सिटी, तर फ्लक्स डेन्सिटी काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे या ठिकाणी Bmax काय होईल, इन्क्रीज होईल. Bmax इज इन्क्रीज. जर Bmax या ठिकाणी इन्क्रीज होत असेल तर जो काही मॅग्नेटिक करंट आहे Imu, तो Imu सुद्धा काय व्हायला पाहिजे, या ठिकाणी इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल पाहत असताना, BH करो पाहत असताना आपण पाहिलं की एका सर्टन लिमिट नंतर जे काही मटेरियल आहे ते मटेरियल काय जातंय, सॅच्युरेशनला जातंय. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी इन्क्रीज होत नाहीये जर करंट या ठिकाणी वाढत असला तरी. म्हणजे हे जे काही कोर आहे ते कोर या ठिकाणी काय होईल बघा, ट्रान्सफॉर्मरचं डीप सॅच्युरेशनला जाईल. काय होईल, या ठिकाणी जे काही कोर आहे त्या कोरच्या ठिकाणी डीप सॅच्युरेशन होईल. कसा, या ठिकाणी H आहे, या ठिकाणी B आहे. फॉर एक्झाम्पल हा Imu इथपर्यंत वाढला, ठीक आहे, जी काही फ्लक्स डेन्सिटी वाढत होती. पण या पॉइंट नंतर जे काही Imu आहे तो Imu जर स्लाइटली वाढत असेल तर या ठिकाणी जे काही फ्लक्स डेन्सिटी मध्ये कोणता या ठिकाणी चेंज होत नाहीये. म्हणजे या ठिकाणी काय होईल, जे काही फ्लक्स आहे ते फ्लक्सचं या ठिकाणी फील्डचं काय होईल, डीप सॅच्युरेशन होईल ट्रान्सफॉर्मरच्या कोरचं. आणि ट्रान्सफॉर्मरच्या कोरचं डीप सॅच्युरेशन झाल्यामुळं कोणत्याही पद्धतीची फील्ड नंतर वाढणार नाही. उगाच विनाकारणच या ठिकाणी Imu या ठिकाणी स्लाइटली वाढत जाईल, इन्क्रीज होत जाईल, याचा काही उपयोग नाही. मग असं होऊ नये. आणि याच फेनॉमेनॉनला आपण म्हणतो, काय म्हणतो, तर याच फेनॉमेनॉनला आपण ओव्हर फ्लक्सिंग असं म्हणत असतो. मग ओव्हर फ्लक्सिंग फेनॉमेनॉन कशामुळे होतो, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवला आणि फ्रिक्वेन्सी जर ठिकाणी रिड्यूस केली तर हा फेनॉमेनॉन होतो ओव्हर फ्लक्सिंग. मग हा ओव्हर फ्लक्सिंग हा फेनॉमेनॉन होऊ नये, म्हणजे ओव्हर फ्लक्स होऊ नये म्हणून आपण काय करायचं, जर आपण फ्रिक्वेन्सी डिक्रीज केलेली असेल तर त्याच पटीमध्ये त्याच रेशोमध्ये व्होल्टेज सुद्धा या ठिकाणी काय करायचा, डिक्रीज करायचा. जेणेकरून हा जो काय रेशो आहे हा रेशो काय असायला पाहिजे, या ठिकाणी कॉन्स्टंट असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, तर कॉन्स्टंट असायला पाहिजे. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचं कोर या ठिकाणी डीप सॅच्युरेशन मध्ये जायला नको पाहिजे. म्हणून ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये आपण पाहतो जे काही मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V/F रेशोला आहे. मग V/F रेशो हा आपण कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ट्रान्सफॉर्मरच्या कोरचं सॅच्युरेशन होऊ नये. मग फ्रिक्वेन्सी आपण रिड्यूस केली तर व्होल्टेज सुद्धा काय करायचं, आपण रिड्यूस करायचा, म्हणजे Bmax या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट राहील. अशा पद्धतीचं डिस्कशन आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपण ओव्हर फ्लक्सिंग बद्दल पाहिलं, ते ओव्हर फ्लक्सिंग इथं होतं. मग ते कशामुळे होतं, तर इफ
फ्रिक्वेन्सी इज रिड्युस्ड अँड टर्मिनल व्होल्टेज इज कॉन्स्टंट, देन काय होईल बघा, बीमॅक्स या ठिकाणी इन्क्रीज होईल आणि त्यामुळं आय म्यू काय होईल बघा, स्लाइटली इन्क्रीज होईल आणि या ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होईल, ओव्हरफ्लक्सिंग होईल. यालाच आपण ट्रान्सफॉर्मरच्या कोरचं डीप सॅच्युरेशन असं म्हणतो. याला रिड्यूस करायचं आहे. टू रिड्यूस दिस आपण काय करतो, नेव्हर डिक्रीज ओनली फ्रिक्वेन्सी, फक्त फ्रिक्वेन्सीला डिक्रीज करू नका. तर त्या केसमध्ये काय करा, ऑल्सो डिक्रीज व्होल्टेज इन द सेम रेशो, त्याच रेशोमध्ये व्होल्टेज सुद्धा कमी करा. जेणेकरून काय होईल, जे काही बेमॅक्स आहे ते बेमॅक्स काय होईल, या ठिकाणी कॉन्स्टंट राहील. बेमॅक्स हे कॉन्स्टंट या ठिकाणी महत्वाचं आहे. फ्लक्स डेन्सिटी हे या ठिकाणी कॉन्स्टंट असणे या ठिकाणी महत्वाचं आहे. अगदी या ठिकाणी महत्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे. फॉर अ फिक्स्ड केव्हीए रेटिंग मोर द डिझाइन ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर देन द लेसर विल बी द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कोर, हेन्स द लेसर विल बी द साइज अँड द वेट ऑफ द ट्रान्सफॉर्मर. हे जे काय स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट काय आहे बघा, खूप आणि खूप महत्वाचं आहे. एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारला असतो. फॉर द सेम केव्हीए रेटिंग और फॉर द फिक्स्ड केव्हीए रेटिंग मोर द डिझाइन ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर कोर, ट्रान्सफॉर्मरच्या कोरची जर फ्रिक्वेन्सी जास्त आपण डिझाइन केलेली असेल तर लेसर विल बी द क्रॉस सेक्शन एरिया, त्या केसमध्ये जो काय क्रॉस सेक्शन एरिया असेल, क्रॉस सेक्शन एरिया काय असेल, कमी असेल आणि त्या केसमुळे जे काही साईज आहे आणि जे काही वेट असेल ट्रान्सफॉर्मरचा ते सुद्धा काय असेल बघा, कमी असेल. हे कसं असेल याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. ओके, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी लिहितो बीमॅक्स इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एफ. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी डिझाइन आपण काय करायचं, मोर करायचं, जास्त करायचं आहे. मग फ्रिक्वेन्सी जर या ठिकाणी जास्त असेल तर बीमॅक्स जो काय लागणार आहे, जो काय फील्ड या ठिकाणी लागणार आहे, जे काय फ्लक्स जे काय करंट लागणार तो करंट सुद्धा काय होईल या ठिकाणी रिड्यूस होईल. म्हणजे जो काही बीमॅक्स आहे तो बीमॅक्स या ठिकाणी काय होईल बघा, रिड्यूस होईल. जर बीमॅक्स या ठिकाणी रिड्यूस होत असेल तर जो काही फ्लक्स आहे तो फ्लक्स सुद्धा काय होईल, रिड्यूस होईल. म्हणजे फील्ड सेटअप करण्यासाठी जो काही फ्लक्स लागणार आहे तो फ्लक्स सुद्धा काय होईल, कमी होईल. आणि हा जर फ्लक्स कमी झाला तर यासाठी जो काही करंट लागणार आहे तो करंट सुद्धा या ठिकाणी कमी लागेल. जर करंट कमी लागला, फ्लक्स कमी लागला, म्हणजे फील्ड कमी झाली तर या फील्डसाठी जो काही कोर लागणार आहे त्या कोरचा क्रॉस सेक्शन एरिया सुद्धा काय लागेल बघा, कमी लागेल. जर कोरचा क्रॉस सेक्शन एरिया कमी लागत असेल तर जी काही साईज आहे ती साईज या ठिकाणी काय होईल, रिड्यूस होईल आणि वेट सुद्धा काय होईल या ठिकाणी कमी लागेल, कारण क्रॉस सेक्शन एरिया काय होतो या ठिकाणी रिड्यूस होतोय. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी या ठिकाणी जास्त असेल तेवढ्या या ठिकाणी कोर काय लागेल, कोरची साईज आणि वेट काय होईल बघा, रिड्यूस होईल. हे कशानुसार, तर ते याच्यानुसार येत आहे. म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे द मोर इज द डिझाइन ऑफ द फ्रिक्वेन्सी लेसर विल बी द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द ट्रान्सफॉर्मर, हेन्स द साइज अँड द वेट ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज रिड्यूस्ड. अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. ओके, म्हणून जर फ्रिक्वेन्सी केव्ही रेटिंग सेम ठेवली, फॉर एक्झाम्पल 100 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर असेल आणि त्या केसमध्ये जर फ्रिक्वेन्सी एकाची असेल 50 हर्ट्स, दुसरे असेल 100 हर्ट्स, तिसरे असेल 400 हर्ट्स, तर जर फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्स आहे त्या 400 हर्ट्स फ्रिक्वेन्सीचा ट्रान्सफॉर्मरचा जे काही साईज असेल आणि जी काही वेट असेल ते वेट काय असेल बघा, कमी असेल ॲज कम्पेअर्ड टू द 50 हर्ट्स. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे रेटिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इन केव्हीए. वाय, कशासाठी, का, रिझन काय आहे. ट्रान्सफॉर्मरची रेटिंग ही केव्हीए मध्ये दिलेली असते. त्याचं रिझन काय आहे, कशासाठी, तर त्याचं रिझन सिंपल आहे. फर्स्ट रिझन आहे की जे मी सांगतो सोप्या शब्दामध्ये, जो काही ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे त्या मॅन्युफॅक्चररला हे माहिती नसतं की हा ट्रान्सफॉर्मर कोणत्या लोडसाठी या ठिकाणी यूज केला जाणार आहे. मग तो लॅगिंग लोडसाठी आहे की लीडिंग लोडसाठी आहे का लोडचा टाईप कोणता आहे, रेजिस्टिव्ह आहे, त्याला माहिती नसतं. म्हणून तो ट्रान्सफॉर्मर डिझाइन करताना त्याला लोड माहीत नसल्यामुळं, तो कोणत्या लोडला ऑपरेट होणार आहे हे माहीत नसल्यामुळं तो ट्रान्सफॉर्मरचं डिझायनिंग त्याच्या व्होल्टेज आणि एम्पियर रेटिंग वरती करतो. जर की या ठिकाणी व्होल्ट एम्पियर रेटिंग झालं त्यालाच आपण केव्हीए रेटिंग असं म्हणतो, जे की लार्ज युनिट आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चररला डिझाइन करते वेळेस लोडचा पॉवर फॅक्टर या ठिकाणी माहिती नसतो, त्यामुळे तो काय करतो, केव्हीए रेटिंग मध्ये ट्रान्सफॉर्मर डिझाइन करतो. सेकंड, जे काही ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉस
लॉसेस होतात ते लॉसेस दोन पद्धतीचे असतात. एक असतो कोर लॉसेस आणि दुसरा असतो कॉपर लॉसेस. जे काही कोर लॉसेस असतील त्यांनाच आपण आयर्न लॉसेस असं म्हणतो. ते आयर्न लॉसेस हे सप्लाय व्होल्टेजवरती डिपेंड असतात आणि सेकंड असतात कॉपर लॉसेस. ते कॉपर लॉसेस हे लोड करंटवरती डिपेंड असतात. म्हणजे जो काही लॉसेस होणार आहेत त्या लॉसेसमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये टेम्परेचर राईज होईल आणि हे जे काही टेम्परेचर राईज आहे ते टेम्परेचर राईज कशावरती डिपेंड आहे तर व्होल्टेज आणि करंट वरती डिपेंड आहे. म्हणजे व्होल्टेज आणि करंटच्या प्रोडक्ट वरती डिपेंड आहे. म्हणून ट्रान्सफॉर्मरचं जे काही डिझायनिंग आहे ते डिझायनिंग करते वेळी टेम्परेचर राईज हा कन्सेप्ट ठिकाणी लक्षात घेतला जातो आणि त्यानुसार व्होल्ट आणि एम्पियरचा प्रोडक्ट घेऊन व्होल्टेज एम्पियर म्हणजे त्याची केव्ही रेटिंग हे काय झालं लार्जर युनिट झालं. व्होल्ट एम्पियर हे त्याचं काय झालं स्मॉल रेटिंग झालं. म्हणजेच ॲपरंट पॉवरच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्मरची रेटिंग दिली जाते ना की किलोवॅट. कारण जे काही लॉसेस होणार आहेत ट्रान्सफॉर्मरचे ते लॉसेस फक्त कशावरती डिपेंड आहेत तर व्होल्टेज आणि लोड करंट वरती लोडच्या पॉवर फॅक्टर वरती नाही ते. आणि टेम्परेचर राईज सुद्धा कशावरती डिपेंड आहे तर व्होल्ट एम्पियरच्या प्रोडक्ट वरती ना की पॉवर फॅक्टर वरती. म्हणून ट्रान्सफॉर्मरची रेटिंग ही केव्ही मध्ये दिली जाते नॉट इन किलोवॅट. हे सिंपल रिजन आहे आणि तेच आपल्या ठिकाणी दिलेलं आहे. Reason number 1, the losses in the transformer includes copper losses astil and core losses or iron losses. The core losses depend on the voltage whereas the copper losses depend on the current which pass through the transformer winding. The total losses depend on the volt ampere. Thus transformer rating is given in either VA असेल किंवा large unit असेल KVA or MVA. हे काय झालं त्याचे युनिट झाले. सेकंड रिझन आहे when the transformer is designed the manufacturer does not know which type of load will be connected in the future and the power factor depends on the load वरती power factor depend आहे. Since the KVA is fixed and kilowatt depends on the power factor, therefore the transformer rating is always mentioned is on the KVA not is on the kilowatt. ही आपल्याकडे गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. ओके, याच्यावरती आपण MCQ पाहूया. Transformer are rated in kilovolt ampere instead of the kilowatt because load power factor is often not known. हे याचं करेक्ट असेल. KVA is fixed by the kilowatt depends on the load power factor. हेही बरोबर आहे. टोटल ट्रान्सफॉर्मर लॉसेस डिपेंड्स ऑन द व्होल्ट एम्पियर. हेही बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबो याचे काय असतील बघा करेक्ट आन्सर असतील. कारण ट्रान्सफॉर्मरची केव्ही रेटिंग आपण अशा पद्धतीने डिफाईन करतो की त्याच्यामध्ये लॉसेस वरती तसा इफेक्ट असतो. ते लॉसेस कसे डिपेंड आहेत व्होल्ट एम्पियर वरती आणि पॉवर फॅक्टर लोडचा आपल्याला माहिती नसतो. नेक्स्ट आहे 1600 KVA 1600 KVA 200 Hz transformer is operated at 50 Hz. Its KVA rating should be restricted to. आता जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर कितीचा आहे तर 1600 KVA चा आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे तर 200 हर्ट्ज आहे. या ट्रान्सफॉर्मरला आपल्याला ऑपरेट करायचं आहे कुठं तर याला ऑपरेट करायचं आहे आपल्याकडे 50 हर्ट्जला. त्यानंतर याची KVA रेटिंग काय असेल अशा पद्धतीचा आपल्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. याचं सोल्युशन महत्त्वाचं आहे ते आपण सोल्युशन पाहण्याचा प्रयत्न करूया. याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. The frequency of the transformer is decreased assuming the applied voltage is same. Magnetizing current in the primary of the transformer increases as it inversely proportional to the frequency and directly proportional to the applied voltage. This magnetizing current is used to set up the flux in the core of the transformer. If the magnetizing current goes beyond the certain limit, the transformer core may saturate. यालाच आपण deep saturation of core असं म्हणतो. यालाच आपण overfluxing असं म्हणतो. Therefore, it is required to reduce the applied voltage along with the frequency in the same proportional to keep the magnetizing current same. That is the flux density काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो काही V/F रेशो आहे तो V/F रेशो कसा पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे या ठिकाणी B कसं पाहिजे बघा कॉन्स्टंट पाहिजे. बीमॅक्स कसं पाहिजे या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे. आता आपण विचार केला 1600 KVA चा ट्रान्सफॉर्मर होता तो ऑपरेट करत होता कुठं तर 200 हर्ट्जला. ऑपरेट कुठं करत होता 200 हर्ट्जला. जर फ्रिक्वेन्सी आपण त्याला 50 हर्ट्ज वरती ऑपरेट करायला गेलो म्हणजे फ्रिक्वेन्सी किती पटीने कमी केले तर फ्रिक्वेन्सी 4 पटीने कमी केले तर जी केव्ही रेटिंग सुद्धा कशी व्हायला पाहिजे तर केव्ही रेटिंग सुद्धा 4 पटीने कमी व्हायला पाहिजे. म्हणजेच फ्रिक्वेन्सी इज रिड्यूस्ड फ्रॉम 200 हर्ट्ज टू 50 हर्ट्ज. दॅट इज फ्रिक्वेन्सी इज रिड्यूस्ड बाय द 4 टाइम्स. किती कमी होते तर 4 पटीना. टू कीप द V/F रेशो कॉन्स्टंट द सप्लाय voltage also be must reduce by the 4 times and hence KV rating will be also reduced by the 4 times. Therefore required transformer KVA is equal to
400 KVA. याचा अर्थ काय झाला, याचं सोल्युशन काय झालं, या ठिकाणी आपण काय केलं बघा, V/F रेशो हा कॉन्स्टंट ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचा एमसीक्यू आपल्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. या ठिकाणी 1600 होता, याची फ्रिक्वेन्सी किती होती 200 हर्ट्झ. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती केली आहे 50 हर्ट्झला ऑपरेट करायची आहे. तर या केसमध्ये केव्हीए रेटिंग किती असेल, अशा पद्धतीचा क्वेश्चन होता. फ्रिक्वेन्सी ही 4 पटीने रिड्यूस केलेली आहे, तर केव्हीए रेटिंग सुद्धा या ठिकाणी 4 पटीने रिड्यूस व्हायला पाहिजे. मग जर केव्हीए रेटिंग हे 4 पटीने कमी व्हायचे असेल तर इथं 1600 केव्ही आहे. 1600 केव्ही पासून जर 4 पटीने कमी केलं तर 400 केव्ही आपल्याकडे येईल. पण V/F रेशो या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणतोय. मग जर व्होल्टेज या ठिकाणी 4 पटीने कमी झालं तर केव्ही रेटिंग सुद्धा या ठिकाणी 4 पटीने कमी होईल. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर असेल. नेक्स्ट, द स्मॉलेस्ट अमंग्स द गिव्हन ट्रान्सफॉर्मर इज, या गिव्हन ट्रान्सफॉर्मर पैकी सगळ्यात लहान कोणता असेल, 2 KVA 500 हर्ट्ज, 2 KVA 200 हर्ट्ज, 50 हर्ट्ज आणि 700. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो काय असेल, स्मॉलर असेल. ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. द पर्पज ऑफ द कॉन्झर्वेटर इन द ट्रान्सफॉर्मर इज, कॉन्झर्वेटरचा पर्पज काय आहे, टू कूल्ड वाइंडिंग आहे का, नाही. टू प्रिव्हेंट द मॉइश्चर फ्रॉम द एंटरिंग इनटू ट्रान्सफॉर्मर आहे का, नाही. टू टेक अप द कॉन्ट्रॅक्शन अँड द एक्सपान्शन ऑफ द ऑइल. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, बकॉल्स रिले इज यूज्ड ऑन, कुठे यूज केला जातो, तर ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर, एअर वेल्डिंग फर्नस. ऑप्शन नंबर 1 याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. डिस्कस केलेला ऑलरेडी. बकॉल्स रिले इज व्होल्टेज सेन्सिटिव्ह, करंट सेन्सिटिव्ह, फ्रिक्वेन्सी सेन्सिटिव्ह और गॅस ऍक्च्युएटेड. हा काय आहे तर गॅस ऍक्च्युएटेड रिले आहे. ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. रिले इज यूज्ड टू डिटेक्ट द अँड प्रोटेक्ट द इंटरनल फॉल्ट्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर. कुणाचे, ट्रान्सफॉर्मरचे. काय करतोय, इंटरनल फॉल्ट कोण करेल, तर बकॉल्स रिले करेल. द बकॉल्स रिले प्रोटेक्ट्स द ट्रान्सफॉर्मर फ्रॉम द, कुणापासून, ऑल टाइप्स ऑफ द इंटरनल फॉल्ट, सगळ्या पद्धतीच्या इंटरनल फॉल्ट पासून काय करेल, बचाव करण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट आहे, विच रिले इज गॅस ऑपरेटेड रिले used for the protection of the oil in transformer against the types of the internal faults. बकॉल्स रिले हे काय असल्याचं करेक्ट आन्सर असेल. बकॉल्स रिले इज नॉर्मली यूज्ड टू प्रोटेक्ट काय असेल तर ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मर असेल अगेन ऑल इंटरनल फॉल्ट. म्हणजे बकॉल्स रिलेवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन हे फिरवून विचारले जातात, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आणि अशाच पद्धतीचे एक्झामला क्वेश्चन या ठिकाणी असतात. फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं असतं. क्वेश्चन कसा येऊ द्या, आपल्याला त्याचं आन्सर या ठिकाणी देता आलं पाहिजे. ओके,